पुणे धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरला। धरण क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतीक्षा। पाऊस ओसरल्यामुळे विसर्गामध्ये ही कपात। खरी शिवसेना कुणाची हे एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं। उद्धव ठाकरेंची खासदार आणि आमदारांसोबत डिनर डिप्लोमसी। युतीचं माहित नाही, एकट्यानं लढण्याची तयारी ठेवा। उद्धव ठाकरेंचा आमदार आणि खासदारांना कानमंत्र। देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उत्साह। विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींची योग साधना, तर पुण्यामध्ये वारकऱ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांचा भक्तियोग। पुण्यामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम नामघोष। दोन्ही पालख्यांचा पुण्यनगरीमध्ये मुक्काम। संत तुकाराम महाराजांची पालखी नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी, तर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी भवानी पेठेत मुक्कामी। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताची शुभ सुरुवात। कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालची तुफानी शतकी खेळी। पहिल्या दिवस अखेर भारताच्या 3 बाद 359 धावा। पुणेकरांसाठी आनंदाची बातमी। खडकी मेट्रो स्टेशन आजपासून प्रवासी सेवेत। पिंपरी स्वारगेट मार्गावरील मेट्रो स्टेशन